नमस्कार, मी डॉक्टर गोपालकृष्ण गावडे. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. सिंहगड रोडवर प्रॅक्टिस करतो. सिंहगड रोडवर आमचं IVF सेंटर आहे, लॅप्रोस्कोपी सेंटर आहे. पुण्यात सगळीकडे जवळपास 60-70 हॉस्पिटलला जाऊन मी लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करतो. माझे ऑब्स्टेटिकचे पेशंट पाहतो. आणि आज मी एका वेगळ्या इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय किंवा ऑलरेडी प्रेग्नंट आहात, तर मग एक गोष्ट तुम्हाला नक्की हवी असणार आहे, ते म्हणजे हुशार बाळ. हुशार बाळ हवं की नाही? हुशार बाळ म्हटलं की कान टोकारले असते. हाय IQ बेबी. हाय IQ बेबी का हवंय आपल्याला? हाय IQ बेबी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की ज्याचा IQ चांगला असतो, ज्याचं डोकं सुपीक आहे, तो चांगला परफॉर्म करतो आयुष्यामध्ये, आनंदी राहतो, चांगला परफॉर्म करतो. आणि पालकांचं सक्सेस जे आहे, पालक म्हणून ते नुसतं बाळ जन्माला घालून नसतं, तर ते बाळ हुशार निघालं पाहिजे, त्याने आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, तेव्हा ते पालकत्व सक्सेसफुल होतं. आणि आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत परिस्थितीमुळे, किंवा मिळाल्या नव्हत्या आपल्या लहानपणी परिस्थितीमुळे, त्यातली कुठलीही गोष्ट मी माझ्या बाळाला कमी पडू देणार नाही, अशी इच्छा असणं अगदी साहजिक आहे, नॅचरल आहे. आणि प्रत्येकाने तो प्रयत्न करायलाही पाहिजे की आपलं बाळ जे आहे ते बेस्ट असायला पाहिजे, बेस्ट झालं पाहिजे. जसं प्रोग्राम्ड आहे, परमेश्वराने जसं प्रोग्राम करून पाठवलंय तिथपर्यंत ते पोचलं पाहिजे. मग आता हाय IQ किंवा बाळ हुशार होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी काय करायला पाहिजे, हा प्रश्न पुढचा असतोच. युजली याच्यामध्ये सायंटिफिक माहिती फार कमी मिळते. माझा जे अनुभव आहे ते डूज अँड डोंट्स तुम्हाला भरपूर लोक सांगतात, पण सायंटिफिक माहिती ज्याला आधार आहे रिसर्चचा, अशी माहिती मिळणार नाही तुम्हाला. मग आपण काय करतो की युजली कुठलं तरी गर्भसंस्कारावरचं पुस्तक वाचायला घेतो, किंवा गर्भसंस्काराचे क्लास लावतो, किंवा कोणीतरी येतं सांगतं की हे असे व्यायाम करा म्हणजे तुमचं बाळ हुशार होईल. कोणीतरी भगवद्गीता वाचतं, कोणीतरी ज्ञानेश्वरी वाचतं, किंवा स्पिरिच्युअल ग्रंथ वाचतात. आणि सगळ्याच्या मागे उद्देश असा असतो की जसं कृष्णाने, जसं सुभद्रेच्या पोटात असताना अभिमन्यूला चक्रव्यूह भेदायचं शिकवलं होतं, तसं माझ्या बाळाने ऐकून मी जे चालू आहे आजूबाजूला माझ्या ते शिकावं आणि अतिशय बुद्धिमान व्हावं. पण आता सायंटिफिक याला आधार काही आहे का? नाही. सायंटिफिक आधार नसला तरी आपल्याला हाय IQ बेबी हवंच आहे. मग आता हाय IQ बेबी मिळवायचं का, ह्याच्या मागे आपल्यासारखा प्रश्न आधीच्या सायंटिस्ट, पॉलिटिकल सायंटिस्ट लोकांनाही पडला होता. चार्ल्स मुरे नावाचे जे अमेरिकेतले सायंटिस्ट आहेत, त्यांनी अमेरिकन मुलांचा लॉंग सर्वे केलेला आहे. ते अडल्टहूडमध्ये गेलेले, तिथपर्यंत सर्वे झाला. त्यांचे IQ प्लॉट केलेले होते, ते सिरियली मांडलेले होते. एक बेल शेप्ड कर्व तयार झाला होता, की बेल शेप्ड कर्व म्हणजे ज्या पॉप्युलेशनच्या जे जास्त IQ असलेले लोक हे त्या मेडियन म्हणजे मध्यावरती येतात, आणि डावीकडे ते IQ घसरत जातात, उजवीकडे वाढत जातात. तर त्यांना असं जाणवलं की सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर जो आहे तो हाय IQ गटामध्येच चांगला आहे. काय असतं सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर? म्हणजे ही मुलं शिक्षणात कशी असणार आहेत, त्यांचा नोकरीधंदा कसा असणार आहे, म्हणजे चांगले कमावणारे असणार आहेत का, उजवीकडे असणार आहेत म्हणजे हाय IQ गटात असणार आहेत. शिक्षण चांगलं, हाय IQ गटात असणार आहे. नंतर लग्न जे आहे ते चांगल्या मेट बरोबर होणार आहे का, हाय IQ गटामध्ये असणार आहे. नंतर ते लग्न टिकणार आहे का, हाय IQ गटामध्ये असणार आहे. नंतर होणारी जी मुलं आहेत ते सुदृढ असणार आहेत का, परत हाय IQ गटामध्ये. ती मुलं जी आहेत त्यांचा IQ कसा असणार आहे, चांगला असणार आहे का, ते पण हाय IQ गटामध्येच पाहायला मिळाले. नंतर क्राईम रेट जो आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे, तो लो IQ गटामध्ये जास्त सापडला. सो
ओव्हरऑल जसं पाहिलं की सोशली ॲक्सेप्टेबल बिहेवियर जो आहे तो हाय IQ गटाकडे चांगला असल्यामुळे, सक्सेस जी आहे ती हाय IQ गटाकडे चांगला असल्यामुळे आपलं बाळ हाय IQ गटातलं असावं अशी अपेक्षा प्रत्येक पॅरेंटने असणं अगदी साहजिक आहे आणि असायला हवं आणि त्याच्यासाठी प्रयत्नही करायला हवेत. फक्त प्रॉब्लेम असा असतो की काय प्रयत्न करायचे हे कोणालाच माहीत नाही. तर मी जेव्हा याच्याविषयी माहिती घेत होतो त्यावेळेला खूप इंटरेस्टिंग माहिती मला मिळाल्या. अगदी मी काही माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली माहिती म्हणजे काय माहिती आहे का? IQ हा तुमच्या 4-5 पिढ्यांमध्ये जी लोक असतात पूर्वज तुमचे, त्यांच्या IQचा परिपाक म्हणून बाळाचा IQ असतो. तो जेनेटिकली प्रोग्राम्ड असतो आणि बिलीव्ह मी तो IQ नेहमी चांगला असतो. मग आता प्रॉब्लेम कुठे येतो? IQ ॲव्हरेजला का येतो? खाली का जातो? तर अनेक गोष्टी घडतात कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये. कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ ह्या काळामध्ये न्यूरॉन्सचा नंबर तयार होतो. न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन सेल्स आणि त्याचे कनेक्शन्स तयार होतात एकमेकांशी. आता ते कनेक्शन्स डिसाईड करतात की बाळाची बुद्धिमत्ता कशी असेल. न्यूरॉन्सचा नंबर डिसाईड करतो त्याची बुद्धिमत्ता कशी असेल. त्याचं मायलिनेशन जे असतं न्यूरॉन्सच्या ॲक्झॉन्सचं, ते डिसाईड करतं की ते जे बाळाचा ब्रेन फंक्शनिंग कसं असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा बेस जो आहे तो कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळात होत असतो. मग या काळामध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपलं बाळ आपण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत ठेवू शकतो. आणि जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत आपण ठेवू शकलो, बाकीचे सगळे घसरणार आहेत खाली, तर आपलं बाळ हे डेफिनेटली हाय IQ किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी IQ गटामध्ये जातं. त्याच्यासाठी वाढवायची गरज नाही किंवा कोणी वाढवूही शकत नाही. IQ वाढवणं शक्य नाही. जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पेक्षा जास्त IQ मिळवणं शक्य नाही. पण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत टिकवला नसता तरी आपलं काम होत आहे. कारण जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ जो आहे हा नेहमी चांगला असतो. ॲव्हरेजला का येतो तो किंवा त्याच्याही खाली का जातो? तर कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये पालकांच्या हातून अशा काहीतरी चुका घडतात अक्षम्य प्रेग्नन्सीच्या बाबतीतल्या किंवा बाळांच्या बाबतीतल्या, की त्यांचा IQ घसरत जातो. ते आपल्याला फक्त थांबवायचं आहे. ते जर आपण थांबवू शकलो तर आपण डेफिनेटली आपलं बाळ हाय IQ गटामध्ये नेऊन सोडणार आहोत. सो आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये काय करता येईल स्पेसिफिक सायंटिफिक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ती तेवढी तुम्ही फॉलो केली तर तुमचं हाय IQ बेबीचं स्वप्न नक्की साकार होईल. ओके, सो हाय IQ बेबीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मला जी सापडली ती म्हणजे बर्थ वेट आणि 18 वर्षाचा IQ ह्याच्यामध्ये डायरेक्ट कोरिलेशन असतं. जितकं चांगलं बर्थ वेट असतं तितका IQ 18 वर्षाला चांगला असतो. आता बर्थ वेट म्हणजे काय आहे? जन्माच्या वेळेला बाळाचं वजन किती असतं. अर्थात बाळाची वाढ जर चांगली असेल तर वजन चांगलं असतं. आपल्याकडे ॲव्हरेज साधारणतः इंडियन हाईटच्या मानाने जर विचार केला तर साधारण 2700 ग्रॅम ते 4 किलो ह्या दरम्यान आपल्याला बाळाचे वजन सापडतात. तर साधारण जेनेटिकली प्रोग्राम्ड वेट असतं बाळाचं. आईची हाईट जर कमी असेल तर ते बाळाचं वजन थोडं कमी असतं. आईची हाईट जर जास्त असेल तर बाळाचं वजन जास्त असतं. पण ते जेनेटिकली प्रोग्राम वेटपर्यंत बाळं पोचली म्हणजे काय आहे की बाळाला न्यूट्रिशन व्यवस्थित पोचलेलं आहे. आता हे न्यूट्रिशन ब्रेनलाही पोचणार आहे. म्हणून अशा बाळांचे IQ युजली चांगले असतात असं पाहिलं गेलं. मग काय प्रॉब्लेम होतो की या बाळांचे वजन जे आहेत ते आपल्याला पूर्ण जेनेटिकली प्रोग्राम्ड वजनापर्यंत का पोचत नाहीत? तर त्या प्रकाराला आम्ही पहिला जो त्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे इंट्रायुटेराइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन. इंट्रायुटेराइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणजे काय आहे की बाळ आपण म्हणतो की आईच्या रक्तावर पोचतं. आईच्या रक्तावर पोचतं म्हणजे आईकडून बाळाकडे जी गर्भाशयाकडे जी रक्तवाहिनी जाते ती रक्तवाहिनीतून जे न्यूट्रिशन जाईल बाळाला ते बाळ त्याच्यावरती पोचतं. मग आता 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आईच्या रक्तातच ते न्यूट्रिशन नाहीये किंवा आईकडून बाळाकडे ते जात नाहीये. दुर्दैवाने भारतीय स्त्रियांचा आहार आणि
त्यातले जे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटशी निगडीत जे काही फॅक्टर्स असतात ते, त्याचं प्रमाण, ह्याचा जर आपण आणि तिची जी बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी याच्यासाठी असलेली गरज म्हणजे डिमांड, याचा जर आपण विचार केला डिमांड आणि सप्लायचा, तर हा रेशो खूप व्यस्त आहे. डिमांड खूप जास्त असते, सप्लाय त्या प्रमाणात नाही आहे. आहार आपला पोर आहे, ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे IQ आणि न्यूट्रिशन ह्या दोन गोष्टींचा जर आपण ताळमेळ ठेवायचा विचार केला आणि बाळाच्या वजनाशी त्याचा आपण एक पॅरामीटर जर आपण त्याला कन्सिडर करून ह्या गोष्टी अचीव करायचा प्रयत्न केला, तर आईचा आहार चांगला असायला हवा आहे. आईचा आहार जर चांगला असेल तरच तिच्या आहारामध्ये, तिच्या रक्तामध्ये हे सगळे बाळाचं डेव्हलपमेंट करणारे, खास करून ब्रेन डेव्हलपमेंट करणारे घटक येणार आहेत. युजली 5 घटक लिमिटिंग असतात: आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ॲसिड, D3, आणि हे सगळे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटशी निगडीत आहेत. त्याचे सप्लिमेंट पण घ्यायला लागतात, कारण आहारातून त्याच्या गरजा पूर्ण होणं शक्य नाही. 3 पट जास्त गरजा असतात. प्रेग्नन्सी आहे म्हणून 3 पट जास्त खाणार आहात का तुम्ही? नाही आहे शक्य ते. सो आणि 3 पट जास्त खाल्लं तर फुगून पुरी व्हाल, त्याच्यामुळे ते शक्य नाही आहे. सो आपल्याला काय करायला लागणार आहे? सप्लिमेंटच्या स्वरूपात ती औषधं घ्यायला लागणार आहे. वी विल मेक शुअर दॅट आईच्या रक्तामध्ये हे सगळे घटक उपलब्ध आहेत. अजून काय लागतं? प्रोटीन्स लागतात. प्रोटीन्स पण कमी पडतात, तर एक प्रोटीन पावडर पण आपल्याला द्यायला लागते, आणि हे घटक थ्रूआउट प्रेग्नन्सी आपल्याला चालू ठेवायला लागतात. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की बाळाचं वजन वाढवण्यासाठी ते ब्लड पोचलं पाहिजे ना, रक्तात हे घटक आहेत, पण रक्तच जर पोचलं नाही तर, रक्त जर नाही पोचलं तर मग बाळाचं वजन कसं वाढेल? मग काय असे घटक आहेत, काय कारण आहे की ज्याच्यामुळे बाळापर्यंत रक्तपुरवठा होत नाही, रक्त पोचत नाही? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इनॲडिक्वेट रेस्ट. येस, इनॲडिक्वेट रेस्ट. ज्या वेळेला आई डाव्या कुशीवर वळून पडून असते, आराम करत असते, त्यावेळेला तिच्या गर्भाशयाला सगळ्यात चांगला रक्तपुरवठा असतो लेफ्ट हँड साईडला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला ती डाव्या कुशीवर वळून पडून असते त्यावेळेला तिच्या पायाकडचं जे रक्त हृदयाकडे जायचं असतं ते अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जात नसतं, ते हॉरिझॉन्टली जात असतं. त्यामुळे त्याच्यावरती त्या रक्तपुरवठा हृदयाकडे जाणारं रक्त जे आहे त्याला काही अडथळा नसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, गर्भाशय जे पायाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्यांवरती प्रेशर टाकत असतं, ते डावीकडे झोपला तुम्ही कुशीवर की ते डावीकडे टिल्ट होतं. उजव्या बाजूने जाणारी जी रक्तवाहिनी आहे महत्त्वाची, महाधमनी म्हणतो आपण तिला, ती जी आहे ती व्यवस्थित रक्त हृदयापर्यंत घेऊन जाते, आणि त्याच्यामुळे आईच्या हृदयाचा रक्तपुरवठा चांगला असतो. त्याच्यामुळे हृदयातून ब्लड चांगलं पंप आउट होतं. व्यवस्थित ब्लड पंप आउट झालं हृदयातून तर गर्भाशयाकडे ते व्यवस्थित चांगल्या प्रेशरने जातं, आणि बाळाचा रक्तपुरवठा जो आहे तो बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगला असतो. म्हणून डाव्या कुशीवर वळून पडून आराम करणं अपेक्षित आहे. किती आराम करायला पाहिजे? तर आम्ही साधारण सांगतो की रात्री 10 तास आणि दुपारी 4 ते 6 तास डाव्या कुशीवर वळून पडून आराम करायचा. झोप लागायची गरज नाही, फक्त पडून राहायचं आहे. या व्यतिरिक्त आम्ही आणखी काही गोष्टी पाहतो की वेट गेन जर एक्सेस होत असेल, याचा अर्थ तुमचा आराम तुमच्या बाळासाठी कमी पडतोय. म्हणजे काय? 24 आठवड्यापर्यंत 300 ग्रॅमपेक्षा जास्त वेट गेन होतंय. गेन, लॉस नाही म्हणते मी, वेट गेन जास्त होत असेल तर, किंवा 24 आठवड्यानंतर 40 आठवड्यापर्यंत 500 ग्रॅमपेक्षा जास्त तुमचं वजन वाढतंय, असं जर असेल तर तुम्ही जो आराम घेताय तो तुमच्यासाठी, तुमच्या बाळासाठी कमी पडतो आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी जास्त आराम करणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. जुनी लोक अतिशय हुशार होती. बाळाची वाढ जी आहे ना ती मॅक्सिमम शेवटच्या 3 महिन्यात होते. म्हणजे पहिल्या 6 महिन्यात बाळ 1 किलोचं होतं आणि शेवटच्या 3 महिन्यात ते 3 किलोचं होतं. सो 2/3 ऑफ द ग्रोथ विल हॅपन इन लास्ट 1/3 ऑफ द प्रेग्नन्सी ड्युरेशन. आता ह्या काळामध्ये खूप जास्त गरजा असतात. ह्या काळात तर आरामाची खूप जास्त गरज असते. म्हणून जुन्या काळामध्ये लोक 6वा महिना संपला की मुलीला डोहाळ जेवणाचं निमित्त करून, मोठा घाट घालून मुलीला माहेराला घेऊन जायचे. याचं कारण काय होतं माहिती आहे का? सासू कितीही चांगली असली
तरी सासू काम करत असताना सून झोपून राहू शकत नाही. ते फक्त तिच्या माहेरीच होऊ शकतं. आजकाल आता सिनारिओ बदललेत, पण जुन्या काळामध्ये अंगमेहनतीची कामं खूप होती. आरामाला अतिशय कमी वेळ मिळायचा आणि त्यात जिथे ती जर नवऱ्याच्या घरी असेल बाई, जिथे सासू आहेत आणि अनेक इतर लोक आहेत, जिथे तिच्या वागण्या बोलण्यावर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स होते, त्यावेळेला तिचा आराम तिथे शक्य व्हायचा नाही. आणि लोकांनी हे ऑब्झर्वेशनने पाहिलं की जर आराम मिळाला नाही तर मुलीमध्ये आणि बाळामध्ये कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. आणि म्हणून त्यांनी 6वा संपला की माहेराला घेऊन जायला सुरुवात केली आणि त्यासाठी परंपरा निर्माण केली की पहिली डिलिव्हरी तर आमच्याकडेच झाली पाहिजे. बहुतेक डिलिव्हऱ्या माहेराला व्हायच्या आणि डिलिव्हरीच्या वेळेला 6वा संपला की माहेराला यायचं, डोहाळ जेवणाचं निमित्त करायचं. एकदा मुलगी आली की डिलिव्हरीनंतर 1.25 महिन्याने सासरी पाठवायची. तोपर्यंत पाठवायची नाही. या मधल्या काळात तिला पूर्ण आराम मिळायचा. त्याचा सगळ्यात जास्त फायदा व्हायचा त्या बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. प्रिन्सिपल लक्षात घ्या, तोच प्रिन्सिपल आहे. डाव्या कुशीवर वळून झोपून राहायचं आहे आणि रात्री साधारणतः 10 तास, दुपारी 4 ते 6 तास म्हणजे. आणि जे रक्त बाळापर्यंत पोहोचणार आहे त्यातलं सगळं न्यूट्रिशन व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी काही सप्लिमेंट तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करून देतील. आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ॲसिड, D3 आणि प्रोटीन पावडर. हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित घेतलं, बाळाचं बर्थवेट चांगलं राहिलं तर तुम्ही डेफिनेटली बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट जेनेटिकली प्रोग्राम IQ पर्यंत जाईल आणि तुमचं बाळ हुशार. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. बाळाचं वजन कमी राहिलं तर बाळाचा IQ घसरतो, हे मी तुम्हाला सांगितलं. जेनेटिकली प्रोग्राम्ड वेटपर्यंत जर बाळ पोचलं नाही डिलिव्हरीपर्यंत तर त्या बाळाचा जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ घसरतो. म्हणजे IQचा जेनेटिकली प्रोग्राम तेवढाच असतो पण बाळ तिथपर्यंत पोचत. आता याचं आणखी एक महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे वेळेआधी डिलिव्हरी होणे. बाळाला वाढायला चान्सच दिला नाही. वेळेआधी डिलिव्हरी होते किंवा करायला लागते. वेळेआधी डिलिव्हरी हा एक अतिशय खराब प्रकार आहे. का सांगतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की बाळाची जी वाढ आहे ती 2/3 ऑफ द ग्रोथ विल हॅपन इन लास्ट 1/3 ऑफ द प्रेग्नन्सी. एक शेवटच्या 3 महिन्यामध्ये बाळ 1 किलोपासून 3 किलोपर्यंत जाणार आहे. आता बाळ जेव्हा गर्भाशयात असतं तेव्हा ह्या आईच्या ब्लडमधून एवढं न्यूट्रिशन तिला एवढ्या रॅपिडली मिळू शकतं त्या बाळाला. पण जर दुर्दैवाने ते बाळ चुकून काही कारणामुळे जर बाहेर आलं प्रिमॅच्युअरली तर गडबड काय होते की आईकडून येणारा न्यूट्रिशनचा जो भाग असतो तो तुटतो आणि बाळाची पचनसंस्था आहे ती मॅच्युअर झालेली नसते. म्हणजे एकीकडे आई जेवायला द्यायना आणि बाप भीक मागू द्यायना अशी परिस्थिती होते की बाळाला त्याच्या स्वतःच्या पचनसंस्थेने घेतलेलं अन्न पचवता येत नाही आणि न्यूट्रिशनल डिमांड तर प्रचंड आहेत. आणि आईकडून जो रक्तपुरवठा होत होता तोही होत नाही कारण आता बाळ बाहेर आलेलं आहे. सो या अवस्थेमध्ये जेव्हा बाळं वाढू लागतात तेव्हा म्हणजे प्रीटर्म बेबीज तेव्हा बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये बरेच इश्यू पाहायला मिळतात. म्हणजे आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत की 26 आठवड्याच्या आधी जर बाळ जन्माला आलं तर त्यातल्या 50% बेबीजला न्यूरोलॉजिकल सिक्विलीज होतात, प्रॉब्लेम्स होतात आणि त्यातल्या 50% प्रॉब्लेम हे अतिशय सिरियस असतात. म्हणजे मेंटल रिटार्डेशन, सेरेब्रल पाल्सी सारखे. आणि जे ह्या व्यतिरिक्त जे प्रॉब्लेम्स असतात मायनर प्रॉब्लेम ते मायनर आपल्याला वाटतात कारण फिजिकली ते डेबिलेट करत नाही, पण मानसिकदृष्ट्या जे काही त्यांनी प्रॉब्लेम्स होतात ते पुढे आयुष्यात गेल्यावरती पालकांना फेस करायला लागतात, मुलांना फेस करायला लागतात. सो आपल्याला वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही. आणि दुसरा वेळेआधी डिलिव्हरी होण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की वेळेआधी डिलिव्हरी झाल्यावर त्या बाळांना NICU मध्ये म्हणजे निओनेटल ICU मध्ये ठेवायला लागतं. निओनेटल ICU हे प्रचंड महाग असतात, खर्चिक असतात. म्हणजे अगदी तुम्हाला 8-10 लाखाला घर ते खड्ड्यात जातं आणि त्यातून जगली वाचली बाळं तर ते त्यांचा IQ जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत कधीही पोचत नाही. पूर्ण दिवस भरून जन्मलेल्या बाळा इतकं कधीही पोचत नाही. सो
बेसिकली आपल्याला वेळेआधी डिलिव्हरी थांबवायची आहे. आता वेळेआधी डिलिव्हरी का होते? वेळेआधी डिलिव्हरी होण्याची कारणं आहेत. युजली इन्फेक्शन्स जर काही झाले तर वेळेआधी डिलिव्हरी होते. 3 प्रकारचे इन्फेक्शन्स कॉमनली होतात. पहिलं इन्फेक्शन आहे रेस्पिरेटरी इन्फेक्शन, दुसरं आहे आतड्याचं इन्फेक्शन म्हणजे लूज मोशन्स वगैरे लागतात, गॅस्ट्रायटिस, आणि तिसरं आहे लघवीचं इन्फेक्शन. तर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ नये म्हणजे श्वसनाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही गर्दीच्या ठिकाणी अजिबात जायचं नाही आहे. जिथे कुठे सर्दी खोकल्यावाली लोक येतील तुमच्या संपर्कात तिथे अजिबात जायचं नाही. म्हणजे जसं तुम्ही कोविडमध्ये सेल्फ क्वारंटाईन केलं होतं तसं स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करायचं आहे. आणि अगदीच नाविलाज झाला, जायलाच लागलं तर मास्क वापरायचा, हँड सॅनिटायझर वापरायचे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे आतड्याची इन्फेक्शन. आतड्याची इन्फेक्शन्स का होतात? बाहेरचं काही खाल्लं पिल्लं की आतड्याची इन्फेक्शन्स होणार आहेत. सो बाहेरचं काहीही खायचं किंवा प्यायचं नाही आतड्याचं इन्फेक्शन टाळण्यासाठी. घरी बनवलेलं ताजं अन्न फक्त खायचं. सात्विक आहार घ्यावा म्हणतात. सात्विक आहार म्हणजे काय माहिती आहे का? घरी बनवलेलं ताजं अन्न जे 3 तासाच्या आत खाल्लं जातं, ज्याची चव ही एक्स्ट्रीम नसते, म्हणजे टोकाच्या चवी नाही आहेत, खूप खारट, खूप गोड, खूप आंबट, खूप तिखट असं अन्न नको आहे. आणि जे शिजवल्याच्या 3 तासाच्या आत खाल्लं जातं त्याला सात्विक अन्न म्हणतात. हे भगवद्गीतेत दिलेलं आहे. सो असं अन्न खावं. आणि तिसरी 2 महत्त्वाची ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर केल्या ते दोन्ही इन्फेक्शन टाळतात. ते म्हणजे हात तुमचे दर 2 तासाने साबण पाण्याने किंवा हँड सॅनिटायझरने तुम्हाला क्लीन करायचे आहेत. यात तुम्ही जर गर्दीच्या ठिकाणी गेला नाहीत, तुम्ही जर बाहेरचं काही खाल्लं पिल्लं नाही आणि हात जर निर्जंतुक करत राहिला दर 2 तासाने, ते युजली हे दोन्ही इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही. तिसरं लघवीचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करायचं आहे? तर तुम्हाला दर 2 तासाने लघवीला आलेली असो किंवा नसो लघवीला जायचं. रिटेन नाही करून ठेवायची लघवी, नाही तर तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ सुरू होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की दर 2 तासांनी एक मोठा ग्लास पाणी प्यायचं आहे. तो युरिनरी पॅसेज जो आहे तो फ्लश राहिला पाहिजे, भरपूर युरिन तयार झाली पाहिजे आणि ती पास पण करत राहायची आपल्याला. सो इन्फेक्शन अवॉइड करायचे. ते प्रीटर्म लेबरला कारणीभूत ठरतात. कारण बॅक्टेरिया आणि म्हणजे जंतू आणि तुमची प्रतिकारशक्ती याच्यात जी भांडणं चालू होतात त्याच्यातून असे केमिकल रिलीज होतात की ज्याने कळा येतात, म्हणून ते आपल्याला नको आहे. अजून काय करायचं आहे आपल्याला? तर वेळेआधी डिलिव्हरी आम्हाला करायला लागते. कधी करायला लागते? जर BP वाढला स्त्रियांचा, 100 10 स्त्रियांचा BP वाढतो, सो आपल्याला ते BP वाढणं प्रकरण थांबवायचं आहे. आणि त्याला एकच गोष्ट आपण करू शकतो, ते म्हणजे डाव्या कुशीवर वळून पळून आराम करणं. ते दोन्ही गोष्टी साध्य करतंय. तुमचं BP पण वाढू देत नाही आणि तुमच्या बाळाची रक्तपुरवठाही चांगला ठेवतं, ग्रोथ पण चांगली करतं. सो याच्या व्यतिरिक्त आणखी 1-2 गोष्टी आहेत जे वेळेआधी डिलिव्हरी होऊ नये म्हणून. ते म्हणजे प्रवास करायचा नाही, धडधड आदळापट अजिबात करायची नाही. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जड उचलायचं नाही. पोटातला प्रेशर वाढता कामा नये. 1.5 किलोपेक्षा जास्त जड वजन उचलायचं नाही. आणि आणखी पोटातला प्रेशर आणखी एका कारणाने वाढतो, ते म्हणजे कॉन्स्टिपेशन झालं तर, संडासला खडा झाला आणि जोर करायला लागला तर. हे प्रेग्नन्सीत खूप कॉमनली होतं. आपल्याला ते नको आहे. त्यासाठी काय करायचं? प्रत्येक जेवणामध्ये 1 काकडी 1 टोमॅटो खायचा आहे आणि घड्याळ लावून दर 2 तासाने घड्याळ लावून दर 2 तासाने मोठा ग्लास पाणी प्यायचा आहे. भरपूर पाणी पिलात, भरपूर सॅलड खाल्ले की तुमचं पोट साफ राहणार आहे. आणि या व्यतिरिक्तही जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर जोर करायचा नाही आहे, दवाखान्यात यायचं आहे, डॉक्टरांच्या सल्ल्याने लॅक्झेटिव्ह घ्यायचे जेणेकरून जोर न करता तुम्हाला मोशन पास करता येईल. एवढे सगळे तुम्ही गोष्टी केल्या, वेळेआधी डिलिव्हरी जर प्रिव्हेंट केली तर तुम्ही बाळाला जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत घेऊन जाऊ शकता. वेळेआधी डिलिव्हरी म्हणजे बाळाच्या IQचा लॉस, हे नीट लक्षात घ्या. हे असं सरळ सरळ गणित आहे. वेळेआधी डिलिव्हरी म्हणजे बाळाच्या IQचा लॉस. आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये. त्यासाठी एवढ्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार आहेत. सो आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. ते म्हणजे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आहार किती महत्त्वाचा आहे आणि व्यायाम किती महत्त्वाचा आहे. बाळाचा बर्थ वेट आणि 18 वर्षाचा IQ याचं डायरेक्ट रिलेशन आहे, आपण हे बोललेलो आहोत. आणि बाळाचं न्यूट्रिशन जितकं चांगलं असेल तितकं बाळाचा न्यूरॉनल नंबर, न्यूरॉनल कनेक्शन्स म्हणजे ब्रेन सेल्सची कनेक्शन आणि त्याचं मायलिनेशन, ह्या 3 गोष्टी जे IQ डिसाईड करतात ते ठरतात. मग आता आपल्याला आहाराबाबतीमध्ये
काय प्रॉब्लेम आहेत, भारतीय स्त्रियांमध्ये खास करून काय प्रॉब्लेम आहेत. तर भारतीय स्त्रियांचा आहार जो आहे तो वेस्टर्न लोकांपेक्षा थोडासा पुअर आहे. पुअर म्हणजे कसा, की आपल्याकडे प्राणीजन्य अन्न आणि वनस्पतीजन्य अन्न असे 2 अन्न मिळतात. त्यातलं बहुतेक आहार जो भारतीयांचा आहे तो वनस्पतीजन्य अन्नाचा आहे. म्हणजे व्हेजिटेरियन डाएट आहे, नॉन व्हेजिटेरियन डाएट अगदी कमी आहे. आणि काही घटक असे असतात जसं व्हिटॅमिन B12 आहे, ते व्हेजिटेरियन डाएटमध्ये अगदी कमी मिळतं, नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्येच ते जास्त मिळतं. प्रोटीन्सचं प्रमाण आहे, चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत, त्याचंही नॉन व्हेजिटेरियन डाएटमध्येच त्या गोष्टी जास्त तुम्हाला मिळतात. सो डाएटचा जर जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा काही स्पेसिफिक फॅक्टर्सचा विचार करूयात आपण. म्हणजे 5 घटक आहेत: आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ॲसिड आणि D3 आणि प्रोटीन्स. हे सहावं घटक आहे प्रोटीन. हे 6 घटक जे आहेत ते इनव्हेरिएबली कमी पडतात भारतीय स्त्रियांमध्ये आणि जे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मग प्रोटीन तर बिल्डिंग ब्लॉक आहेत सगळ्याचे. B12 जे आहे, D3 जे आहे ते सेल डिव्हिजनसाठी गरजेचे आहेत. फोलिक ॲसिड जे आहे ते सेल डिव्हिजनसाठी गरजेचं आहे. सगळेच फॅक्टर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहेत. मग आता हे कमी का पडतात? ज्या प्रमाणात ते आपल्या आहारामध्ये बॅलन्स डाएटमध्ये उपलब्ध असतात. बॅलन्स डाएट, आपला डाएट बॅलन्स नाही, बॅलन्स डाएटमध्ये ज्या प्रमाणात ते उपलब्ध असतात त्याच्या 3 पट जास्त गरजा प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशनमध्ये असतात. किती? 3 पट. तुम्ही 3 पट प्रेग्नन्सी आहे किंवा लॅक्टेशन चालू आहे म्हणून 3 पट जास्त खाऊ शकता का? नाही. सो आपल्याला ते कमी पडणारच आहे. सो काय करायला पाहिजे? सप्लिमेंटला पर्याय नाही, हे नीट लक्षात घ्या. आणि आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की 50% स्त्रिया ह्या दिलेल्या सप्लिमेंट नीट घेत नाहीत. तुम्ही जर दिलेली सप्लिमेंट नीट घेतली नाही तर बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट अफेक्ट होणार आहे. मी सांगताना सरळ सांगतो, या गोळ्या बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आहेत. बाळ हुशार हवं असेल तर तुम्हाला घ्यायला लागतील. बाळ माठं चालणार असेल तर घेऊ नका. ही गोष्ट त्यांच्या जेव्हा डोक्यात रजिस्टर होते तेव्हा त्या गोळ्या रेग्युलरली घेतले जाण्याची शक्यता दाट असते. 50% स्त्रियांमध्ये 35% स्त्रियांना त्या गोळ्या खायच्याच नसतात. हे रिसर्च प्रूव्हन आहे. खायच्याच नसतात म्हणजे काय? काहीतरी डोक्यात टबू असतात. गोळ्या खाल्ले की हे होतं, गोळ्या खाल्ले की ते होतं, बाळाचं डोकं मोठं होतं, सीझर होतं, काहीतरी भन्नाट आपल्या सुरस कथा त्यांच्या डोक्यात पसरलेल्या असतात. आणि दुसरं जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 15% स्त्रिया येतात त्यांना त्या गोळ्या घेतल्या की काहीतरी त्रास होतो. म्हणजे काय होतं? नॉशिया, वॉमिटिंग होऊ शकतं, आयरनमुळे होतं खास करून, किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. सो या 2 गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतात ही लोक की जे गोळ्या घेत नाहीत आणि त्यांना ट्रीट करायला लागतात. ते गायनेकोलॉजिस्टचं कसब आहे. पण तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ॲसिड, D3 आणि प्रोटीन्स हे भरपूर असतील. बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असलेले जे कमी पडतात आपल्या आहारात ते भरपूर असतील, याची काळजी घ्यायची आहे. तर मी आता प्रत्येक डाएटसाठी तुम्हाला प्रत्येक ह्या डाएटरी फॅक्टरसाठी मी वेगळा डाएट सांगणार नाही. तुम्हाला ते सर्च करायला लागतील. शक्यतो असा डाएट चूज करा की जो आपल्या नेहमीच्या डाएटचा भाग आहे. काहीतरी एकदम वेस्टर्न काहीतरी करायचा प्रयत्न करू नका, कारण ते त्याला तुम्ही सस्टेन करणं खूप अवघड असतं. आपल्याला आपली चव आपली लहानपणापासून तयार झालेली असते, त्याच्यात जे घटक तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त असा डाएट चूज करा आणि तो घ्या. त्यासाठी न्यूट्रिशनिस्टची तुम्हाला मदत घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण हे 6 घटक तुम्हाला व्यवस्थित गेले पाहिजेत. आणि सोबत तुम्हाला सप्लिमेंट घ्यायलाच लागणार आहेत. सप्लिमेंट घेतले नाही तर डेफिशियन्सी होणारच आहे. साधं आयरनचं उदाहरण देतो तुम्हाला. बॅलन्स डाएटमध्ये दिवसाला 20 मिलीग्रॅम आयरन मिळतं आणि प्रेग्नन्सीमध्ये गरज असते 60 मिलीग्रॅम, लॅक्टेशनमध्ये गरज असते 60 मिलीग्रॅम. मी लॅक्टेशन सारखं का म्हणतो माहिती आहे का? तर बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ ही IQ डिसाइडिंग टाईम आहे आणि आईच्या रक्तावरच बाळ पोचतं या काळात सुद्धा. म्हणजे डिलिव्हरी झाल्यावरती पण जे आईचं दूध बाळाला जात असतं, आईच्या रक्तात जर हे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतील तर त्या दुधातही येतात. दुधातही ते फॅक्टर पूर्ण प्रमाणात नसतात आणि ते बाळाला
जेवढ्या प्रमाणात हवे असतात त्या प्रमाणात न मिळाल्यामुळे बाळालाही डेफिशियन्सी निर्माण होते. सो लॅक्टेशन हा काळसुद्धा महत्त्वाचा आहे, जो नेहमी इग्नोर केला जातो. पहिले 1-2 महिने वगैरे गोळ्या घेतात आणि बंद करतात, पण तुम्हाला 2 वर्ष पूर्ण ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे आणि 2 वर्ष गोळ्या घेत घेत ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे. आयरनच्या गोळीमध्ये युजली आयरन B12 फोलिक ॲसिड असतं, कॅल्शियमच्या गोळीमध्ये कॅल्शियम आणि D3 असतं. तर दोन्ही गोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. प्रोटीन पावडर चालू ठेवायची आहे टिल कम्प्लीट लॅक्टेशन, आणि लॅक्टेशन जे आहे ते 2 वर्षापर्यंत करायचं आहे, कारण ब्रेन डेव्हलपमेंट 2 वर्षापर्यंत चालू असते. सो न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये हा महत्त्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला आहे. आता व्यायाम काय करायचा नाही करायचा, तर माझे सर सांगायचे की प्रेग्नन्सी ही पैलवान व्हायची वेळ नाही. म्हणजे आश्चर्याची गोष्ट माहिती आहे का, कधीही व्यायाम न केलेल्या स्त्रिया, मी आता प्रेग्नंट आहे म्हणून मला व्यायाम करायचा आहे, की मला तुम्ही व्यायाम सांगा कुठला करू. प्रेग्नन्सी ही आरामाची वेळ आहे. तुम्ही व्यायाम म्हणून काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला शतपावली करायची. जेवणानंतर 50 पावलं चालत जायचे, 50 पावलं चालत यायचे आणि डाव्या कुशीवर वळून पडून आराम करायचा आहे. लोक म्हणतात की डिलिव्हरी मग नॉर्मल होणार नाही, पण आपल्याला वेळेआधी डिलिव्हरी नको आहे. तुम्ही जर व्यायाम सुरू केला 24-25 आठवड्यात काळा सुरू झाले तर चालणार आहे का तुम्हाला? वेळेआधी डिलिव्हरी नको आहे. मग 36 आठवडे पूर्ण झाले की शेवटच्या 4 आठवड्यामध्ये तुम्ही थोडे व्यायाम, आम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेले व्यायाम सांगतो. काय ते? सगळ्यात साधा व्यायाम सांगू. 2 पायावर बसून झाडूने पूर्ण घर झाडून घ्यायचं आणि 2 पायावर बसून हाताने पूर्ण फ्लोअरला पोछा मारायचा घराच्या. हे 2 व्यायाम केले तुम्ही, बटरफ्लाय सारखे आणखी काही छोटे व्यायाम तुम्ही करू शकता, की ते मोर दॅन इनफ होतं. प्राणायाम, सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता. स्लो करा, फक्त फास्ट करायचे नाही. त्याच्यामध्ये पोटात जर्क येतील असे प्राणायाम पण करू नका. पण आपल्याला वेळेआधी डिलिव्हरी पण टाळायची आहे, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला ही आरामाची वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे का, निसर्ग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आराम करायला बाध्य करत असतो. म्हणजे प्रेग्नन्सीत असे हॉर्मोन्स वाढतात की तुमचं काही करायची तुम्हाला इच्छाच होत नाही. प्रोजेस्टॉन खास करून त्याला कारणीभूत असतं. तुमचं अतिउत्साहीपणा असतो तो कमी करतो. दुसरं, जर तुम्ही तरीही काही उत्साहात करायचा प्रयत्न केलाच तर लगेच शरीर दमतं, मन दमतं, तुम्हाला आराम करावासा वाटतो. थोडं निसर्गाच्या कलाने घ्या ना. निसर्गाच्या विरुद्ध का जात आहे? निसर्गाच्या विरुद्ध गेल्यावर कुठे ना कुठे तुम्हाला त्याची शिक्षा मिळणार आहे. तो प्रेग्नन्सी ही आरामाची वेळ आहे. प्रेग्नन्सी ही आपली व्यायामाची वेळ नाही आहे. फक्त शतपावली करा. 36 आठवड्यानंतर हे 2 व्यायाम करा, तेवढे इनफ असतात प्रेग्नन्सीमध्ये. डायबिटीस वगैरे असेल, शुगर वगैरे वाढलेली असेल तर थोडं वॉक करायला आम्ही सांगतो, तेवढं तुम्ही करू शकता. अदरवाईज तुम्हाला खूप व्यायाम करायची गरज नाही. सो आता पुढचा आपण मुद्दा घेऊयात, हाय IQ बेबीसाठी ब्रेस्ट फिडिंग किती महत्त्वाचं आहे. आजकाल ना खूप धक्काधक्कीचं आयुष्य आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्याला करिअर पण करायला लागतं आहे, कारण 2 इंजिन जोडल्याशिवाय गाडी ओढलीच जात नाही आहे संसाराची. त्याच्यासाठी आपल्याला स्त्रीलाही काम करायला लागतं आहे. आणि प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीनंतरचा जो कालावधी आहे बाळाची काळजी घेण्याचा, हा त्यांच्या करिअरमधला एक सेटबॅक असतो. मग काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचा ते प्रयत्न करतात, की शेवटच्या दिवसापर्यंत काम करायचं आणि डिलिव्हरीनंतर पहिले 6 महिने बाळाला द्यायचे, 4-6 महिने, आणि मग त्यांची मॅटर्निटी लिव्ह संपते आणि त्यांना आपल्या कामाला जॉईन व्हायला लागतं आणि मग ब्रेस्ट फिडिंगचे वांदे होतात. सो ब्रेस्ट फिडिंगचा आणि IQचा कसा संबंध आहे, तर ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन जे आहे ते आणि बाळाचा IQ याचं डायरेक्ट रिलेशन आहे. जितकं ड्युरेशन चांगलं तितकं बाळ तुमचं जेनेटिकली प्रोग्राम्ड IQच्या जवळ जातं. आता आईचं ब्रेस्ट मिल्क याच्यातून असं काय जातं बाळाला की बाळाचा IQ सुधारतो? सगळ्यात पहिलं म्हणजे आईच्या रक्तात जर जे न्यूट्रिशन असतं ते बाळाला जातं. बाळाचं मी तुम्हाला सांगितलं की बाळाची पचनसंस्था जी आहे ती बाकीच्या गोष्टी पचवण्यासाठी मॅच्युअर नसतेच. वेळेआधी डिलिव्हर झालं तर काहीच पचवत नाही ती, म्हणजे दूध सुद्धा नीट पचत नाही आईचं. पण बाकीच्या वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या 6 महिन्यानंतर आपल्याला द्यायला लागतात. पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे फक्त आईचं दूध आपण देतो.
त्याच्यात अन्न आणि पाणी या दोन्ही गरजा आईचं दूध पूर्ण करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या दुधामधून आईची सगळी इम्युनिटी म्हणजे अँटीबॉडीज आणि व्हाईट ब्लड सेलसुद्धा जाऊन आतड्यामध्ये जंतूंच्या अगेन्स्ट फाईट करतात आणि बाळाला इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करतात. सी आता बाळाचं इम्युनिटी कमी असते, बाळ पहिल्यांदाच जगात आलेलं आहे, अजून जंतूंना एक्सपोज नाही, त्याला इम्युनिटी कुठून येणार आहे? मग ते जर इन्फेक्शन त्यांना झालं तर ते युजली 2 इन्फेक्शन कॉमन आहेत की जे बाळाला जीवघेणी ठरतात किंवा बाळाला डेबिलेट करतात त्यांच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत, खास करून ब्रेन डेव्हलपमेंटच्या बाबतीत. पहिलं इन्फेक्शन आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे आतड्याचं इन्फेक्शन, बाळाला लूज मोशन्स लागतात. आणि दुसरं जे महत्त्वाचं इन्फेक्शन आहे ते म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन, निमोनिया वगैरे होतात. तर असं पाहिलं गेलं आहे की ब्रेस्टफीडिंग, रेग्युलरली ब्रेस्टफीड होणाऱ्या ज्या काही बेबीज आहेत त्यांच्यामध्ये हे दोन्हीही इन्फेक्शनचं प्रमाण कमी आहे, कारण मदरची इम्युनिटी ही त्या दुधातून ट्रान्सफर होते आणि बाळाला इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करते. न्यूट्रिशन, ज्या स्त्रिया सप्लिमेंट घेत बाळाला ब्रेस्टफीड करतायत आणि 2 वर्ष करतायत, जोपर्यंत बाळाचा ब्रेन डेव्हलपमेंटचा पीक काळ चालू आहे तोपर्यंत करतायत, त्या बाळांमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट ही चांगलीच पाहायला मिळते. सो आपल्याला पर्याय नाही आहे, 2 वर्ष ब्रेस्टफीडिंग करायलाच लागणार आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनसाठी पण. कारण आईचं दूध जे आहे ते इन्स्टंट सोर्स आहे दूध म्हणजे याचा न्यूट्रिशनचा, आणि आईच्या ब्रेस्टमध्ये काही जंतू वाढू शकत नाही, त्यामुळे बाळाला जंतू संसर्गाचा कसलाही धोका नसतो. त्यामुळे बाळाला एकतर अल्टरनेट फूड म्हणजे बाळाचं अल्टरनेट फूड हे इन्फेक्शनने कॉन्टॅमिनेशन असू शकतं, ते अवॉइड करायचं आहे तर ब्रेस्टफीडिंग बेस्ट आहे. पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग, पाणीही द्यायची गरज नसते. 6 महिन्यानंतर तुम्ही टॉप फीड देऊ शकता. सो ब्रेस्टफीडिंगचा ड्युरेशन आणि बाळाचा IQ याचं डायरेक्ट रिलेशन आहे. पण यातले हिच नीट लक्षात घ्या, आईच्या रक्तात जर हे 6 घटक कमी पडले तर ते दुधातही कमी पडतात. आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ॲसिड, D3. आणि 2 वर्ष बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट जोपर्यंत वेगात चालू आहे, IQ डिसाइडिंग टाईम आहे, तोपर्यंत त्या प्रत्येक स्त्रीने आयरन आणि कॅल्शियम गोळी, आयरनमध्ये आयरन, B12, फोलिक ॲसिड, कॅल्शियमच्या गोळीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 आणि त्या रिकमेंडेड प्रमाणात आणि प्लस प्रोटीन पावडर चालू ठेवणं गरजेचं आहे. ह्या काळामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट घेत असाल, ब्रेस्टफीडिंग ॲडेक्वेटली करत असाल, युजली 5 ते 6 वेळा ब्रेस्टफीड करणं गरजेचं असतं. 6 वेळा जर तुम्ही ब्रेस्टफीड करत असाल तर आम्ही म्हणतो कम्प्लिटली ब्रेस्टफीड बेबीज असतात, तर ते बाळाचा IQ चांगलाच होतो, जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ पर्यंत पोहोचतो. मी तुम्हाला सांगितलं आहे जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ हा नेहमी ॲव्हरेजपेक्षा जास्त असतो. आपल्या चुकांमुळे तो घसरतो, तो फक्त आपल्याला घसरू द्यायचा नाही. ॲब्रप्ट ब्रेस्टफीडिंग कमी करणं, बंद करणं ही त्यातली एक वन ऑफ द मेजर मिस्टेक आहे, ती आपल्याला अवॉइड करायची. सो बाळाला जर इन्फेक्शन झालं तर बाळाची प्रतिकारशक्ती आणि जंतू यांच्यामध्ये भांडण चालू होतं. युज्युअल 2 इन्फेक्शन मी तुम्हाला सांगितलेत, रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे सर्दी, खोकला, निमोनिया, आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन म्हणजे लूज मोशन्स लागतात किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस होतं. गॅस्ट्रोएंटरायटिसमध्ये आणि तुमच्या सर्दी, खोकला, निमोनियामध्ये पहिली काय गोष्ट होते तर बाळाची भूक मरते. बाळाची जर भूक मेली तर बाळाचा न्यूट्रिशनल जो काही डेली त्यांचा जो काही कोटा असतो तो बाळापर्यंत पोहोचत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाची प्रतिकारशक्ती आणि ते जंतू यांच्या भांडणात असे काही फॅक्टर्स रिलीज होतात की जे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, बाकीच्या डेव्हलपमेंटसाठी खराब असतात. सो बेसिकली आपल्याला दोन्हीही इन्फेक्शन होऊ द्यायचे नाही आहेत. आणि हे न होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पहिली महत्त्वाची गोष्ट, पहिले 6 महिने बाळाला वरचं काहीही खायला किंवा प्यायला द्यायचं नाही आहे. आईचं दूध हे बाळासाठी परिपूर्ण आहार आहे. पहिले 6 महिने ब्रेस्टफीडिंग फक्त, आणि ब्रेस्टफीडिंग हे आर्ट आहे, ते शिकायला लागतं तुम्हाला. आम्ही काय सांगतो की एका वेळेला एका ब्रेस्टला फीड करा, कारण ब्रेस्ट मिल्कचे 2 भाग असतात, फोर मिल्क आणि हाइंड मिल्क.
ते अर्धा तास तुम्ही ब्रेस्टफीड केल्याशिवाय पूर्ण फोर मिल्क आणि हँड मिल्क दोन्ही मिळत नाहीत. त्याचे न्यूट्रिशनल कंटेंट वेगळे असतात दोन्हींचे. सो साधारण 2 ते 3 तासाला ब्रेस्टफीड करायचं. एका वेळेला एका ब्रेस्टला ब्रेस्टफीड केलं की दुसऱ्या वेळेला दुसऱ्या अल्टरनेटली ब्रेस्टला ब्रेस्टफीड करत राहायचं. सो दॅट दोन्ही बाळाला फोर मिल्क आणि हँड मिल्क दोन्ही मिळतात. आणि ते पण न्यूट्रिशनल सप्लिमेंट आईने रेग्युलरली घेतल्या पाहिजेत. सांगितलेल्या रिकमेंडेड डोसेसमध्ये घेतल्या पाहिजेत. ते डॉक्टर तुमचे ठरवतात त्या रिकमेंडेड डोसेसमध्ये घेतले पाहिजेत. आणि पूर्ण 2 वर्ष घेतले पाहिजेत, जोपर्यंत तुमचं बाळ अंगावर दूध पिते आणि बाळाला 2 वर्ष दूध पण पाजायचं आहे. सो इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की जन्मानंतर आपल्याकडे फार छान प्रथा केलेल्या होत्या. 1.25 महिन्याचा विटाळ पाळायचे. त्या घरात ज्यांचा राबता असायचा त्या लोकांनी पब्लिक फंक्शन किंवा खास करून मंदिरामध्ये जायचं नाही, कारण पब्लिक गॅदरिंग कुठे व्हायचे खेड्यामध्ये? मंदिरात व्हायचे. ह्या लोकांना जर कोणाला त्यांनी जर त्या गॅदरिंगमध्ये इन्फेक्शन म्हणजे खास करून रेस्पिरेटरी इन्फेक्शन किंवा आतड्याचं इन्फेक्शन कॅच केलं आणि ते जर आई बाळाच्या संपर्कात आले तर आई बाळाला इन्फेक्शन होणार. म्हणून विटाळ पाळायचा. 1.25 महिना विटाळ तेवढ्यासाठी पाळला जायचा की घरात राबता असलेल्या लोकांनी जंतू संसर्ग घेऊन यायचा नाही. अजून काय करायचे लोक? प्रेग्नंट बाईने 1.25 महिना बाहेर पडायचं नाही, कारण तिची प्रतिकारशक्ती कमी असते. अतिशय डिलिव्हरीची प्रोसेस म्हणजे अतिशय टोलिंग असते शरीरावरती, मनावरती. सो त्याच्यात तिची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, हॉर्मोन्स कमी असतात, त्यामुळे ती इन्फेक्शनला प्रोन झालेली असते. मानसिकता थोडीशी अशी झालेली असते, थोडासा स्ट्रेस जास्त असतो डिलिव्हरीनंतर, त्याच्यामुळे ती इन्फेक्शनला प्रोन झालेली असते. सो तिने आपल्याला सेल्फ क्वारंटाईन करून घ्यायचं. म्हणून बाळंतिणीची खोली आधी काय असायची? एक घराच्या शेवटच्या कोपऱ्यात असायची, अंधारी खोली, जिथे कोणाला जायला अलाऊ करायचे नाही. नाहीतर आई बाळाला जंतू संसर्ग होतो हे ऑब्झर्वेशनने लोकांनी त्यांना ते कळालेलं होतं. बाहेरून आलेल्या माणसाला कुणालाही आई बाळाकडे डायरेक्ट पाठवायचे नाही. आमच्या गावाकडे म्हणायचे नजर लागते. नजर वगैरे लागत नव्हती. ते हातपाय धुतले की मग त्यांना जाऊ द्यायचे. आता हातपाय धुतल्यावर काय नष्ट होतं आपल्याला माहिती आहे, जंतू नष्ट होतात. सो इन्फेक्शन व्हायचं आणि त्यातून आई आणि बाळ दोघंही आजारी पडायचे. खास करून बाळाला प्रतिकारशक्ती नसल्यामुळे बाळाचे इन्फेक्शन सिव्हिअर असायचे. बऱ्याच वेळेला डॅमेज होऊन बाळं बाहेर पडायचे किंवा बाळं जायचे सुद्धा. रेस्पिरेटरी आणि आतड्याच्या इन्फेक्शनमध्ये फटकन बाळं जातात निमोनियामध्ये आणि लूज मोशन्समुळे. सो ते अवॉइड करायचं आहे आपल्याला. सो आईचं खाणं पिणं पण गरजेचं असतं. आईचं खाणं पिणं कसं गरजेचं असतं? आईने जर कॉन्टॅमिनेटेड फूड खाल्लं आणि आईला जर आतड्याचं इन्फेक्शन झालं तर आई तर बाळाची काळजी घेणार आहे, बाळाला इन्फेक्ट करणार आहे. सो त्या आईला बाहेरचं कुठलंही अन्न खायला अलाउड नसायचं. की काय खायचं तर तव्यावरून उतरवलेली भाकरी किंवा पोळी आणि गरम असलेली भाजी. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही चालतं, प्रेग्नन्सीत पण चालतं आणि डिलिव्हरीनंतरही चालतं. रादर नॉनव्हेज फूडमध्ये न्यूट्रिशनल कंटेंट चांगला असतो, आयरन चांगल्या क्वालिटीचं असतं, प्रोटीन चांगल्या क्वालिटीचं असतं. सो नॉनव्हेज जर तुम्ही आधी खात असाल तरच प्रेग्नन्सीमध्ये खा. आधी खात नाही आहात, प्रेग्नंट आहात म्हणून नॉनव्हेज खायला सुरुवात केली, आधीच तुम्हाला नॉशिया वॉमिटिंग जास्त असतो आणि प्रेग्नंट स्त्रीने आनंदी पण राहायचं आहे, तर हे बळजबरी कुठली करू नका. व्हेजिटेरियन डाएट सुद्धा, इंडियन व्हेजिटेरियन डाएट चांगलं आहे. वरण भात, तूप, मीठ, लिंबू, अगदी नॉनव्हेज इतके छान प्रोटीन्स देतात. पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्ही खाऊ शकता. फक्त ताजं अन्न खायचं आहे, घरी बनवलेलं ताजं अन्न. जर तुम्ही बाहेरचं काही खाल्लं तर मात्र तुम्ही प्रेग्नंट स्त्री इन्फेक्शनला, डिलिव्हरीनंतर ती दूध पाजणारी माता इन्फेक्शनला स्वतः बळी पडेल आणि ती बाळाला इन्फेक्ट करेल. ते आपल्याला नको आहे. कारण जेवढे रिपीटेड इन्फेक्शन्स बाळाला होतात तेवढा बाळाचा IQ घसरत जातो. जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ-पर्यंत पोहोचत नाही. सो इन्फेक्शन अवॉइड करायचे असतील तर बाहेरचं खायचं नाही. पाण्यातून व्हायचं, कॉन्टॅमिनेटेड पाण्यातून पहिले इन्फेक्शन्स व्हायचे. त्यावेळेला काही आरोचं पाणी मिळत नव्हतं किंवा तर मग काय करायचे लोक? प्रेग्नंट स्त्रीला फक्त उकळून थंड केलेलं पाणी द्यायचे. इतकी तिला भीती घातलेली असायची की थंड पाण्यात तिने हात सुद्धा घालायचा नाही.
आणि हे करायलाच लावायचे. प्रेग्नंट स्त्रीला म्हणजे डिलिव्हरीनंतर तिचा जो क्रिटिकल काळ असतो त्या काळात तिला अन्नामार्फत किंवा पाण्यामार्फत इन्फेक्शन होऊ नये, तिने बाहेर जाऊन रेस्पिरेटरी इन्फेक्शन घरात आणू नये, बाळासाठी इन्फेक्शनचं कारण बनू नये किंवा बाहेरच्या लोकांकडून बाळाला इन्फेक्शनचं कारण होऊ नये. ह्या महत्त्वाच्या म्हणजे बाळ इन्फेक्शनसाठी पॅसिव्ह आहे. घरच्या लोकांनी काळजी घ्यायची की आपण स्वतः इन्फेक्शन बाळापर्यंत द्यायचं नाही आहे. आता 6 महिन्यानंतर तोपर्यंत बाळाची इम्युनिटी हळूहळू वाढत जाते. आपले व्हॅक्सिनेशन प्रोग्राम अतिशय चांगला आहे. सो सगळे व्हॅक्सिन द्या बाळाला. आता अनेक मतप्रवाह आहेत, कोणी म्हणतं व्हॅक्सिन द्या, कोणी देऊ नका. पण ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगतोय की व्हॅक्सिनेशन प्रोग्राम्समुळे अनेक बाळांचे जीव वाचलेले आहेत. त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे, कारण ते इन्फेक्शनला बळी पडलेले नाही आहेत. आणि इन्फेक्शनला जितके बाळं बळी पडतील तेवढी ब्रेन डेव्हलपमेंट घसरत जाते. तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. त्यामुळे सगळे व्हॅक्सिनेशन वेळेवर घ्यायचे आहेत, डॉक्टरी सल्ल्याने घ्यायचे आहेत. ओके, व्हिटॅमिन B12 आणि D3 हा पुढचा मुद्दा आहे. बाळ पोटात वाढत असताना आणि डिलिव्हरीनंतर बाहेर वाढत असताना 2 वर्षापर्यंत B12 आणि D3 याची डेफिशियन्सी बाळाला होता कामा नये. आयरन तितकंच इम्पॉर्टंट आहे, फोलिक ॲसिड तितकंच इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन्स तितकेच इम्पॉर्टंट आहेत. पण D3 आणि B12 याची डेफिशियन्सी आणि आयरनची डेफिशियन्सी खूप कॉमनली पाहायला मिळते, कारण आपल्या डाएटमध्ये मुळात ते कमी आहे. तुम्हाला माहिती आहे का, साधारणतः 80 ते 90% स्त्रिया ज्या वेळेला प्रेग्नंट होतात त्यावेळेला त्यांचं सिरम आयरन केलं तर ते कमी सापडतं, B12 केलं तर कमी सापडतं, D3 केलं तर कमी सापडतं. आणि मग अशा स्त्रिया कन्सीव्ह होतात, त्यात त्यांच्या डिमांड्स वाढतात, डिलिव्हरीनंतरही डिमांड्स वाढतात. आणि त्या काळात जर त्यांच्या आहारात ते नसेल, त्यांच्या सप्लिमेंटमध्ये ते नसेल, तर मग मात्र ते बाळाला त्याची डेफिशियन्सी होते आणि ब्रेन डेव्हलपमेंट हॅम्पर होते, खास करून IQ डेव्हलपमेंट हॅम्पर होते. आता आपल्याला ह्या पहिल्या कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ लाईफ या काळामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 आणि आयरनची डेफिशियन्सी होऊ द्यायची नाही आहे. कसं करायचं मग? तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला ज्या गोळ्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आयरन, B12, फोलिक ॲसिड अशी एक गोळी रिकमेंडेड डोसेसमध्ये, म्हणजे आयरनचा डोस साधारण 60 ते 100 मिलीग्रॅम इलेमेंटल आयरन पाहिजे, फोलिक ॲसिड 5 मिलीग्रॅम पाहिजे आणि B12 जे आहे ते 1500 मायक्रोग्रॅम म्हणजे 1.5 मिलीग्रॅम पाहिजे. या डोसेसमध्ये पाहिजे अशी एक गोळी तुम्हाला रोज घ्यायला लागेल. 12 आठवड्यानंतर आयरन ॲड करतो, 12 आठवड्याच्या आधी B12, फोलिक ॲसिड, पायरेटॉक्सिन असतं. कॅल्शियम हे 1000 मिलीग्रॅम आणि D3 600 किंवा 2000 इंटरनॅशनल युनिट असं दुसरी गोळी असते. कॅल्शियमची गोळी सकाळी उपाशी पोटी घ्यायला लागते. ती गोळी घेतल्यानंतर पुढे तासभर काही खायचं प्यायचं नसतं. कॅल्शियमची गोळी आणि थायरॉईडची गोळी एकत्र घ्यायची नाही. थायरॉईडची गोळी जर तुम्हाला चालू असेल तर थायरॉईडची गोळी उठल्या घ्यायची आणि डिलिव्हरीनंतर आणि ब्रेकफास्ट नंतर 1.5 तासाने, लंच आधी 1-1.5 तास मध्ये कॅल्शियमची गोळी घ्यायची. कॅल्शियमची गोळी भरल्या पोटी घ्यायची नाही. आयरन, B12, फोलिक ॲसिडची गोळी मात्र भरल्या पोटीच घ्यायची, कारण आयरनमुळे गॅस्ट्रायटिस होतं. आम्ही सांगतो जेवताना घ्या, कारण जेवण झाल्यावर घेतली तर कधी कधी काय गडबड होते की किचन वाटा आवरता 1.5-2 तास निघून जातात आणि मग ते एम्प्टी स्टमकमध्ये जर ती गोळी पडली तर गॅस्ट्रायटिस होतो, ॲसिडिटी वाढते. मी तुम्हाला सांगितलं की गोळ्या खाण्याबद्दल 35% स्त्रियांच्या डोक्यात टबूज असतात, त्या गोळ्या घेत नाहीत. पण तुम्हाला बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्या गोळ्यांना पर्याय नाही. तुम्ही त्या गरजा आहारातून पूर्ण करू शकत नाही. आणि हे सप्लिमेंट घेतल्यामुळे कुठल्याही मदरचं सिझेरियन सेक्शन झालेलं नाही. बाळाचं जसं आईचं कटीचं हाडं असतं ना, त्याची रिंग असते, त्यातून बाळाला पास व्हायचं असतं. आईची हाईट जितकी कमी तेवढी ती रिंग स्मॉल असते.
तर बाळाचं एक जेनेटिकली प्रोग्राम वेट असतं. वडील किती हाईट असली जास्त असली, ते अमिताभ बच्चन जरी असले आणि आई जर जया बच्चन असेल, जिचे कटीची हाडं छोटी असतील, तर ती बाळं जी आहेत त्यांची प्रोग्राम जी वेट आहे ते कमीच असतं. तिथपर्यंत पोहोचले तरी IQ त्यांचा चांगला होतो. छोटीच बाळं जन्माला येतात जर आईची हाईट कमी असेल तर तुम्ही कुठलं तरी सप्लिमेंट घेतलंय म्हणून अगदी बाळ मोठं झालंय असं कधीही होणार नाहीये. निसर्ग त्याची काळजी घेतो. हे सिझेरियन सेक्शन आत्ता आलं 100 वर्षापूर्वी. त्याच्या आधी काय होतं, जर बाई अडली तर आई आणि बाळ दोघंही मरायचे. निसर्गाने त्यासाठी काळजी घेतलेली आहे की बाळाचं वजन हे आईच्या शरीराच्या प्रोपोर्शनेटच असतं. ते तुम्ही सप्लिमेंट घेतलेत म्हणून अगदी मोठं झालंय बाळ असं कधीही होत नाही. त्याची ग्रोथ जी आहे ती प्रोग्राम्ड असते, त्याच्या पुढे ती जात नाही. अनलेस आईला डायबिटीस आहे. डायबिटीस असेल तर तुम्ही सप्लिमेंट नाही घेतले तरी ते मोठं होणार, अनकंट्रोल डायबिटीस असेल तर. सो आपल्याला सप्लिमेंट घ्यायचेच आहेत, योग्य प्रमाणात घ्यायचे आहेत आणि रुटीनली घ्यायचे, डेली घ्यायचे आहेत. बाळाला डिलिव्हरीनंतर आईने जर ते घेत राहिले तर दुधामधून बाळाला मिळतील आणि डिलिव्हरीच्या आधी बाळ पोटात असताना आईने घेतले तर रक्तातून वारातून ते बाळाला जातील. आता बाळाला आम्ही काय करतो आमच्या प्रॅक्टिसमध्ये, B12चं एक इंजेक्शन दर महिन्याला आम्ही देतो आणि D3 60,000 इंटरनॅशनल युनिटचा जी एक गोळी दर महिन्याला आम्ही देतो. कारण आम्ही हे ऑब्झर्व केलेलं आहे की 50% लोक हे गोळ्या रेग्युलरली घेत नाहीत. आम्हाला ह्या 2 घटकांच्या बाबतीत कसलाही रिस्क घ्यायचा नाही. आम्ही समजावून सांगतो, गोळ्या लिहून देतो, प्लस आम्ही त्यांना B12 आणि फोलिक ॲसिड हे डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी आमच्या समोर गोळी घ्यायला लावतो D3ची आणि आम्ही स्वतः इंजेक्शन देतो. म्हणजे तिच्या रक्तात ह्या 2 घटक तर नक्की गेलेले आहेत. तिसरा घटक असतो आयरनचा. सिरियल हिमोग्लोबिन करतो आम्ही. हिमोग्लोबिन जर ड्रॉप व्हायला लागलं किंवा इम्प्रूव्ह होत नसेल तर नक्की ते आयरन डेफिशियन्सीचं एक लक्षण असतं. अशा स्त्रियांना आम्ही IV आयरन देऊन त्यांचं हिमोग्लोबिन करेक्ट करतो. ते IV आयरन बाळापर्यंत पण पोचतं. फक्त देताना आयरनचं डॉक्टरांनी त्याचा डोस व्यवस्थित कॅल्क्युलेट केला गेलेला पाहिजे. त्याचे फॉर्म्युलेज आता नेटवरती उपलब्ध आहेत. डोस जर व्यवस्थित असेल तर आईच्या गरजा पूर्ण होऊन बाळालाही आयरन शिल्लक राहतं. साधारणतः 1000 मिलीग्रॅम आयरन तर आईचं हिमोग्लोबिन नॉर्मल ठेवण्यासाठी लागतं. त्याच्या पुढे कमी असेल तर आणखी आयरन द्यायला लागतं. आणि असं डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी जर आम्ही आयरन B12 फोलिक ॲसिडची दिल्यामुळे बाळांचे बर्थ वेट आमचे खूप चांगले आहेत आणि त्याच्यामुळे बाळं जी हुशार आहेत. आम्हाला 2-3 वर्षाने जेव्हा पालक आता परत येतात तेव्हा त्यांचं आम्ही फीडबॅक्स घेतो. अतिशय सुंदर रिव्ह्यूज आहेत. बाळांचे एकंदरीत मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती खूप छान झालेली आहे, असेच सगळ्यांचे रिव्ह्यू आहेत. सो आहाराच्या बाबतीत हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त बाळाला काही सप्लिमेंट चालू करता येतात. विटॅमिन B12, D3चे, आयरनचे. ते पिडियाट्रिशियनच्या सल्ल्याने करावेत. जर बाळामध्ये जर काही डेफिशियन्सी सिम्पटम्स जर आले किंवा दूध जर तुमचं बंद झालं तर डेफिनेटली पिडियाट्रिशियनच्या सल्ल्याने ते सप्लिमेंट चालू करावेत. कारण डाएटमधून त्याच्या गरजा पूर्ण होणं अवघड आहे. सो न्यूट्रिशनच्या बाबतीत या तीन घटकांच्या बाबतीत मात्र आम्ही पेशंटवर रिलाय राहण्याच्या ऐवजी आम्ही स्वतः डायरेक्टली ऑब्झर्व थेरपीवरती जास्त रिलाय करतो. सोबत पेशंटला गोळ्याही दिलेल्या असतात आणि त्याही त्यांनी घ्यायच्या असतात. आणि बाळाच्या बाबतीतही सप्लिमेंट देणं गरजेचं आहे. एस्पेशली जर तुम्ही ब्रेस्टफिडिंग बंद केलेलं असेल किंवा ब्रेस्टफिडिंग करताय पण तुम्ही गोळ्या घेत नसाल तर मात्र बाळाला सप्लिमेंट अतिशय गरजेचं आहे. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे तिन्ही घटक अतिशय क्रुशियल आहेत. सो पुढचा एक मुद्दा आहे जो प्रिव्हेंटेबल मेंटल रिटार्डेशन असं एकच आमच्याकडे आहे. ते म्हणजे बाळाला हायपोथायरॉइडिझम होतं. थायरॉइड नावाची छोटी ग्रंथी असते इथे. ती थायरॉक्झिन नावाचा हॉर्मोन तयार करते जे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अतिशय गरजेचं असतं. काही बाळांमध्ये कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणजे जन्मापासून ती ग्रंथी नीट काम करत नसते किंवा तयारच झालेली नसते. अशा बाळांमध्ये
हे थायरॉईड हॉर्मोन कमी पडतं आणि ब्रेन डेव्हलपमेंट लॅग होते. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बाळाचे माइलस्टोन मागे पडतायत हे समजायला आणि बाळात ते पालकांनी करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायला, पिडियाट्रिशियनकडे घेऊन जायला, त्याचं निदान व्हायला आणि त्याचं उपचार सुरू व्हायला युजली 2 वर्ष गेलेली असतात. हा जो क्रुशियल पिरियड आहे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटचा, या काळामध्ये हायपोथायरॉइडिझम जर डिटेक्ट झालं नाही तर बाळ मेंटली सबनॉर्मल नाही, ॲबनॉर्मल होतात, मेंटल रिटार्डेशन येतं, मतिमंदता येते. आता हे तर प्रिव्हेंट करणं सहज शक्य आहे. तेव्हा आम्ही काय करतो की जन्माच्या वेळेला जो नाळ असतो त्याच्यातूनच ब्लड कलेक्ट करून बाळाचं TSH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आम्ही तपासायला पाठवतो. त्याच्या काही व्हॅल्यूज आहेत, त्याच्यानुसार पुढे फॉलोअप करायला लागतात. जर बाळामध्ये कंजेनिटल हायपोथायरॉइडिझम असेल तर साध्या थायरॉक्सिनच्या ड्रॉपने बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आपण नॉर्मलपर्यंत ठेवू शकतो, नॉर्मलपर्यंत नेऊ शकतो. सो तुमच्या बाळाचं डिलिव्हरीच्या वेळेला TSH झालं आहे का हे कन्फर्म करणं, जर ते ॲबनॉर्मल रेंजमध्ये असेल तर ते पिडियाट्रिशियनबरोबर फॉलोअप करून हे निओनेटल हायपोथायरॉइडिझम नाही आहे ना हे निश्चित करणं, आणि असेल जर निओनेटल हायपोथायरॉइडिझम तर थायरॉक्सिनचे ड्रॉप्स बाळाला रेग्युलर देणं, जेणेकरून बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट कुठेही अफेक्ट होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बाळाला जर कंजेनिटल हायपोथायरॉइडिझम असेल आणि ते जर डिटेक्ट करण्यात फेल झालो, डॉक्टर किंवा तुम्ही, देन तो आपला बाळाचा मेजर लॉस आहे ब्रेन डेव्हलपमेंटच्या बाबतीतला, IQच्या बाबतीतला. सो सिम्पल कॉर्ड ब्लड TSH करून आणि पुढे फॉलोअप ठेवून आपण कंजेनिटल हायपोथायरॉइडिझममुळे जे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंटचा आणि IQचा जो लॉस होतो तो आपण थांबवू शकतो. सो असे एक 7-8 पॉईंट आहेत जे खूप गरजेचे आहेत, जे तुम्ही फॉलो केले तर तुमचं बाळ जेनेटिकली प्रोग्राम्ड IQपर्यंत पोहोचेल, जो ॲव्हरेज बेबीजच्या IQपेक्षा नेहमी जास्त असतो. कारण बहुतांश बेबीजमध्ये ह्या चुका होतात आणि बाळाचे IQ घसरतात. ते जेनेटिकली प्रोग्राम्ड IQपासून खाली येतात, ॲव्हरेजला येतात, आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या बाळाचा IQ जेनेटिकली प्रोग्राम्ड IQपासून खाली घसरू द्यायचा नाही आहे. तुमचं बाळ हे एक्स्ट्राऑर्डिनरी IQचंच राहणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केलेला होता. आमच्या अँटीनेटल केअरमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः तर करतोच, पण पेशंटकडूनही करून घेतो, आणि त्याचा परिणाम असा आहे की आमचं ॲव्हरेज बर्थ वेट जे होतं ते म्हणजे मी एका गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्येही काम करतो, तर तिथे आमचं ॲव्हरेज बर्थ वेट आम्ही गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये, इथे पोअर क्लासला आम्ही कॅटर करतो, तिथेसुद्धा 2.99 kgs होतं, आणि आमचं प्रायव्हेटमध्ये तर ते साधारण 3 ते 3.5 किलोच्या रेंजमध्ये ॲव्हरेज बर्थ वेट असतं. सो न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज अजिबात होऊ देत नाही, इन्फेक्शन्स मदरला अजिबात होऊ देत नाही. प्रीटर्म डिलिव्हरीचा जो इन्सिडन्स आहे तो अगदी नगण्य आहे, आणि ब्लड प्रेशरही वाढवू देत नाही आम्ही प्रेग्नन्सीमध्ये. ॲडिक्वेट रेस्ट आणि वेट मॉनिटरिंग जर व्यवस्थित असेल आणि ॲडिक्वेट रेस्ट घेतली तर तेही होऊ देत नाही. सो बाळाचा IQ याला सेंटरला ठेवून, टार्गेटला ठेवून, पेरेंट्सचं प्रबोधन करून, पेरेंट्सला ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन देऊन, आणि आम्ही एक बर्निंग डिझायर घेऊन आम्ही चालतो आमच्या अँटीनेटल केअरमध्ये की आई बाळाला कसलं कॉम्प्लिकेशन तर होऊ द्यायचं नाहीच, पण हे बाळ जेनेटिकली प्रोग्राम्ड IQपर्यंत पोचलं पाहिजे. सो प्रेग्नन्सीच्या काळात, लॅक्टेशनच्या काळात पूर्ण माहिती त्यांना दिली जाते, समजावून सांगितलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. कुठे जर गाडी ट्रॅकवरून बाजूला चाललेली असेल तर ते डिटेक्ट केलं जातं, परत ट्रॅकवर आणलं जातं. जसं आयरन डेफिशियन्सी झालेली आहे, आयरन करेक्ट केलं जातं. B12 आणि D3 आम्ही डायरेक्टली ऑब्झर्व थेरपीने देतो, आयरन डायरेक्टली ऑब्झर्व थेरपीने देतो, जेणेकरून
कुठलीही डेफिशियन्सी होणार नाही, इन्फेक्शन्स होणार नाही, प्रीटर्म डिलिव्हरी होणार नाही, BP वाढणार नाही, या सगळ्याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही जिथे कुठे हे व्हिडिओ पाहत असाल तिथे तुमचे जे डॉक्टर आहेत, बहुतांश डॉक्टर ही सगळी काळजी घेतात, पण हे तुम्हाला जर सिंहगड रोडला आमच्या क्लिनिकला येऊन सल्ला घ्यायचा असेल, फक्त डिलिव्हरी तुमच्या डॉक्टरांकडेच करा, तर यू आर मोस्ट वेलकम. याबद्दल आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल आमच्याकडे तरी यू आर मोस्ट वेलकम. सिंहगड रोडला पाटील हॉस्पिटल, सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटील हॉस्पिटल इथे या. सकाळी 11ला OPD असते किंवा संध्याकाळी 7ला OPD असते. तिथे येऊन तुम्ही रजिस्ट्रेशन अँटीनेटल केअरसाठी माझ्याबरोबर करू शकता. आमची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती cityfertilitycenter.com म्हणून खाली लिंक दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती तुम्ही जर गेलात, खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला हाय IQ बेबी ईबुक PDF असलेलं ईबुक आहे. त्याच्यामध्ये मी जी आत्ता ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्या प्रत्येक माहितीचं सायंटिफिक रेफरन्स, म्हणजे कुठल्या स्टडीजमध्ये ती माहिती दिलेली आहे ते सर्व दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की हे ईबुक तुम्ही प्लीज डाउनलोड करा, ते वाचा. याच्यामध्ये ही सगळी माहिती मी दिलेली आहे, ती माहिती कशाच्या आधारावर दिलेली आहे ते सगळे रिसर्च पेपर्स आहेत, त्याचे रेफरन्सेस आहेत. सो आत्तापर्यंत आपण जी माहिती सांगितलेली आहे ती कुठलीही IQ गप्पा नाही आहेत, त्याला सायंटिफिक आधार आहे. आणि तुम्हाला ते कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही हाय IQ बेबी हे ईबुक डाउनलोड करा. धन्यवाद.